सिद्धी जोहर कुठवर आलाय? एक मदर पुढे आला, पण त्याच्या सैन्यात लईच चेव आहे. तो असणारच. पण आपण काय करायचं? कुठं थोपवायचा त्याला? याद रखो मसूद, शैतान है वो काफर सिवा. शैतान रात हो या दिन, सुबह हो या शाम, बारिश हो या कड़ी धूप, कुछ भी हो, सिर्फ तैयार रहना है. तैयार रहना है. एक गोष्ट महत्वाची, सिद्धी जौहरचा हा वनवास स्वराज्यात घुसू द्यायचा नाही. त्याला कृष्णा पंचगंगा वारणेच्या काठावरच विसवायचं. म्हणजे मिरजेच्या आसपास. तेच योग्य राहील. अब एक ही रास्ता है, तेज रफ्तार से स्वराज में घुसना. सिद्धी जौहर येईल तो मिरजेवरूनच. हाच रस्ता सोपा आणि नेहमीच. खरं आहे राजे. पाहिजे. नेतोजीरावांनी मिरजेच्या किल्ल्याला वेढा दिलाय, तो उठवायला सांगा. जी राजे. आपल्याकडून कुमक पाठवा. सिद्धी जौहरला तिथंच अडवूया. तेच योग्य राहील. सिवा हमें जहां रोकना चाहेगा हम वहां से जाएंगे ही नहीं. ऐसे कैसे? देखो, सिवा की सबसे बड़ी फौज इस वक्त कहां है? नीरज में तैनात, तो वो फौज हमें रोकेगी. तो हम उनसे मुकाबला कर लेंगे. आखिर जीतना तो है ही. बिल्कुल गलत. हमें फौज से नहीं, सिवा से लड़ना है. और वो किस तरह लड़ना है वो मैं बहुत अच्छी तरह से जानता हूं. सिवा के हर चाल का शातिर जवाब है मेरे पास. माया 12 मावळातल्या बहादरांनो, मसईच्या पठारावरच्या मर्दगाड्या हो, ज्योतिबाच्या गुलालात माखणाऱ्या शूरवीरा हो, स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. तो ज्योतिबा म्हणला, अंबाबाई कुजबुजली, म्हणली जा चालत राहा, हातात शस्त्र घे, यश तुझंच आहे. योगे वस्तारा. वस्तारा. वय वय वस्तारा तुझ्या म्हाताऱ्यान पाठवलंय. आन ही गे धोपटी, जा त्या पाटलाच्या घरी. कोण पाहुणे हाय त्याची डोई करायची हाय. काय लेकाच्या सगळ्या रंगाचा बेरंग केलास बघ तू. वय वय, तू असं महाराज म्हणून हर हर महादेव अशी आरवी ठोकणार. तो त्यानं वस्त्रा पुढे केला. हा, पण तुम्हासनी वाटतं ना हुबेहूब महाराजांसारखा? वय वय, वर पन्हाळ्यावर साक्षात शिवाजी महाराज आहेत, अन खाली नेबापुरात तू बी साक्षात शिवा. तू बघितलंस राजांना? तर अरे पाय धूळ लावली या कपाळाला, तेवढं भाग्य लाभलंय आपल्याला. शिवा दादा. काय रे, काय झालं? अरे आपल्या रानात घोडेस्वार फिरते ती. अरे राजांची मावळं असतील. अरे नाही, मोठ्याला दाड्या आणि हिरवा झेंडा होता. हिरवा झेंडा? त्या सिद्धीला तडाखा दिला की मग आम्ही राजगडी जाण्यास मोकळे. ठीक. सोडा. राजा, यो शिवा काशी तुमची नक्कल करून हात घुसत होता. अरे सोडा, मला पहिलं मुजरा तर करू द्या. मुजरा घ्या राजा, मुजरा. मला तुम्हाला एक महत्वाची खबर सांगायची होती, पण हे सोडतच नव्हती. मग मी तुमची नक्कल केली आणि त्यांनी पकडून मला आणलं की तुमच्या समोर. माफ करा राजा, अपराध झाला राजा. असं काय नक्कल केलीस? तुम्ही म्हणता तसं. जगदंब, आणखी हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या 12 मावळ्यातल्या मर्दगाड्यानो, बळीवंतांनो, बहादरांनो, 32 दाताचा बोकड यो मारायचाच. छान छान होणार आहे तुझ्याकडे. खबर काय आणलीस? राजा, माझ्या गावच्या रानात पोरासनी काहीतरी छुपे हालचाली दिसल्या. छुप्या हालचाली? होय,
घोडसार होतं आणि हिरवं झेंड होतं एक दोघांकडं. बाजीप्रभू, जी राज. काहीतरी गडबड आहे. राजा अहो राजा घात झाला. काय झालं? अहो पन्हाळ्या भोवती घोडेस्वारांची संख्या वाढायला लागली. काय? अहो वेगवेगळ्या वाट्यानं टोळ्याच्या टोळ्या आल्या ती. याचा अर्थ शिवाची खबर पक्की होती तर. वय राज अहो काय हापशी आहे ती, काय आदिलशाही आहे ती, आणि आदिलशाहीचं हिरवं झेंड नाचवत होती. म्हणजे सिद्धी जोहर आहे. राजे तो तर मिरजेच्या दिशेने येणार होता. त्यानं हुलकावणी दिली आपल्याला. सिद्धी जोहरनं आपल्याला गाठलं. राजे राजे आपण गड उतारवा. राज गडाच्या मुख्य वाट्या अडवून धरल्यात. गड उतार होता येणार नाही. राजे आता काय करायचं? शकदम. हुजूर सांगा आता काय करायचं ती. यो नेताजी मिर्जेवर हल्ला करणार. काफिरों की ये हिम्मत. अहो त्या अफजल खानाला दगा दिल्यापासून या मराठ्यांची हिंमत लय वाढली आहे. म्हणून तो ह्यो नेताजी एवढा नाचतोया. हुजूर आपण यासनी मिर्जेतच गाठाया हवं. हम ये खबर बेगम साहिबा को देंगे, वो किसी दूसरे सरदार को मीरज भेज देगी. क्यों? हम लोग नहीं जाएंगे. नहीं, हम नजदीक हैं, वक्त पर उन्हें रोक सकते हैं. तुम्ही फक्त सांगा हुजूर, मी त्याला मिर्जेत पाऊल भी टाकू देणार नाही. ये छावनी छोड़कर हम नहीं जाएंगे. पर क्यों? क्योंकि हमारा मकसद सीवा पर हमला करना है, नेतोजी पर नहीं. ये सीवा की चाल भी तो हो सकती है हमारा ध्यान यहां से हटाने के लिए. ये नेतोजी के चक्कर में कहीं यहाँ के पहरे ढीले हो गए तो पनाना से सिवा भाग सकता है. सिद्धि सही कर रहा है, वो जहां है दुरुस्त है. सिद्धि ने सीवा को पनहाले में जकड़ कर रखा है. अगर सिद्धि को मीरज बुला लेंगे तो सीवा वहां से भाग जाएगा. तो भागने दो, भाग कर जाएगा कहां? फिर से पकड़ लेंगे. अम्मी जान पहले अपना मुल्क संभालते हैं. ये मत भूलो बादशाह, सीवा के कब्जे में जो मुल्क है वो भी हमारा ही है. और हाथ आए सीवा को इस तरह से भागने का मौका देना ये हमारी सबसे बड़ी गलती होगी. अफसल के साथ 40,000 की फौज थी. क्या हुआ? नहीं, सिद्धि बनाला से कहीं नहीं जाएगा. हो, राजेंना सोडून या वक्तास आपण दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. जी आऊसाहेब. बडी बेगम राजेंवरची नजर हटवणार नाही, परंतु आपण मात्र तिला ते करण्यास भाग पाडायचं. पण म्या तर ऐकलंय त्या सिद्धी जवरानं लई मोठा मजबूत इळका घातलाय पन्हाळ्याला. तोच विळखा ढिला करायचा आहे. एक तर सिद्धी जोहर या प्रदेशात नवा आहे, त्याला अजून या भागाची माहिती नाही. तो स्थिरस्थावर होण्या अगोदरच त्याला हलवायचा. तुम्ही फक्त आज्ञा करा. शाबास. आता तुमची लढवय्या फौज घेऊन तातडीने निघा. आपला आशीर्वाद द्या. विजयी भव. राजा थोडा वेळ गेला पण पक्की खबर घेऊन आलोया. खबर सांगा. राजा आपल्या अपेक्षाप्रमाणे सिद्धीनं नेताजी रावांच्यावर काही निम्मी फौज पाठवली नाही. पाठवली नाही? नाही, उलट तो हल्ल्याच्याच तयारीत आहे. याचा अर्थ सिद्धीनं वेगळीच चाल खेळली. राजे मला पण असंच वाटतंय. त्याचं सगळं लक्ष इथं गडावर तुमच्याकडे आहे राजे. म्हणजे सिद्धी जोहर आता बाहेरच्या चकव्यांना फसणार नाही. बाजीप्रभू, त्यामुळे आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल. सरसेनापती. सिद्धी हिलाल.
एवढे लांब आना पड़ा, आपकी सहायता करने के लिए आना पड़ा। आप मिरज पर फतेह हासिल कर आगे निकल गए, पण त्यामुळे घोटाळा झाला। कसला घोटाळा झाला? एक तो शिवाजी राजे पन्हाला में फंसे हुए हैं, ऊपर से सिद्धी जौहर उन पर हमला करने की फिराक में है। सर सेनापति अटकल अशी होती कि जब आप मिरज पर हमला करेंगे तो सिद्धी जौहर आपको रोकने के लिए अपनी आधी फौज पन्हाला से आपकी जानिब भेजेगा। वय माझाही तोच कयास होता, पर फौज आलीच नाही। यही तो गड़बड़ हो गई। मिरज गांव पर कब्जा हो गया, लेकिन लड़ाई कुछ हुई नहीं। आप फतेह हासिल कर आगे निकल गए और जौहर अपनी जगह से हिला ही नहीं। बस यही गड़बड़ हो गई। असं, पर मग आता काय करावं? राजेंची मदत तर करायला पाहिजे। राजे की मदद तो करनी है, पर बाहर से। औ साहब का हुक्म है कि आप बाहर रहकर स्वराज के निगहबां बने। सिद्धीनं शिताफीनं डाव खेळला, नेताजीरावांना मिरज घेऊ दिलं। राजे यावरनं स्पष्ट आहे, तो काही गडाचा पायथा सोडायचा नाही। याचा अर्थ एकच, सिद्धी हट्टाला पेटलाय। तो कोणत्याही क्षणी गडावर हल्ला करणार आणि काय राजे? आणि त्याला गडापेक्षा आम्ही हवे आहोत, आणि त्यासाठी सिद्धी जौहर कोणत्याही थराला जाऊ शकतो। बाजी प्रभू, आपली फसगत झाली। हमें सब पता है, लेकिन सीवा को पकड़ना हमारी अहमियत है। बिल्कुल, पर अम्मी जान थोड़ी सी फिक्र हमारी भी कीजिए। उस नेताजी को पकड़ने के लिए किसी बहादुर सरदार को भेज दीजिए। भेज देंगे। और वो जो 15,000 की फौज जो आप पन्हाला भेजने वाली थी, उसे यहीं तैनात कीजिए। हरगिज नहीं, वो फौज पन्हाला ही जाएगी सिद्धि की मदद के लिए। मैं तो कहता हूँ सिद्धी जौहर को ही हमला करने दो नेताजी पर। सिद्धि हरगिज वहां से नहीं हिलेगा। तुम खुद देखो, कम से कम समय में सिद्धि जिस रफ्तार से काम कर रहा है, लगता है वो सीवा पर भारी पड़ रहा है। इस वक्त हमने सही सरदार चुना है। लेकिन अम्मी जान, अब एक बात सब याद रखें, इस दरबार में आखिरी लफ्ज हमारा होगा। कोई भी हमारे फैसले को बदलने की कोशिश ना करे, क्योंकि उलिया जनाब है हम। बहिर्जी, नेतोजीरावांना निरोप द्या। त्यांना म्हणावं, निघा, विजेच्या चपळाईनं निघा, वावटळहून पोचा आणि विजापुरावर आक्रमण करा। मायना तो सही है, अब इस पर शाही मोहर लगा के भेज दो। और सुनो, जरा जल्दी करना, बड़ी बेगम साहिबा का एक खलीता हमें तुरंत सिद्धि के जानिब पहुंचाना है। जी हुजूर। रुको, खलीता दो। हुजूर, पर बादशाह ही तो इस पर शाही मोहर लगाएगा ना। अब हम खुद इस पर मोहर लगाकर भेज देंगे। तखलियात। अब ये खलीता पहुंचाने का जिम्मा हमारा। राजे, 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 अहो तो सिद्धी महाकाव्यबाज धूर्त आणि चाणक्य निघाला। झालं काय बाजी प्रभू? अहो त्याचे आश्रम रात्रीच्या वेळी तोफा पुढे आणतात आणि गडावर हल्ला करतात। तोफा आलत्या ठेवतात आणि जशी सकाळ झाली तसे तोफा आपल्या माऱ्याच्या टप्प्याबाहेर नेऊन ठेवतात। बांदला मला ते सांगत होते। आज पहाटे सिद्धीची एक तुकडी अर्धी चढण चढून वर आली होती, पण आपल्या मावळ्यांनी निकराचा हल्ला करून त्यांना माघारी धाडलं। होय राजा, राजे, आणखी एक महत्वाची खबर।
सिद्धी आपले 2 वकील राजापुरास टोपीकरांकडे पाठवणार अशी कुजबुज आहे. आणखी त्याचबरोबर कोकणातून कोणाची तरी फौज येऊन सिद्धीत सामील होणार आहे. कोकणातून फौज? हे सूर्यराव सुर्वे, सरदार दळवी आणि देसाई. याचा अर्थ एकच राज, सिद्धी सावताचं बळ वाढवते. रात के अंधेरे में लोग जब किले पर नींद में सुस्त हो जाएंगे, तब हम पहला धमाका करेंगे इस बुर्ज पर, और फिर लगातार एक के पीछे एक धमाके करते रहेंगे. हुजूर, बीजापुर से खलीता आया है और उसने कहा इसी वक्त आपको दे दो. पढ़ो. आमच्या मदतीचा सवाल येतच नाही. गुस्ताखी माफ सा सेनापती, लेकिन राजे और राजेंचं काय? तुम्हाला काय वाटलं ते त्या सिद्धी जोरला जुमानतील? नाही, ते समर्थ आहेत. आणि आपण आता विजापूरच्या वेशीवरून हलायचं नाही. अहो, आपल्याला विजापूरपेक्षा आपलं राज महत्वाचं. होय होय, महाराज तिकडे अडचणीत आपण इथं थांबायला नको. चलो सा सेनापती, पनाला कूच करते. होय, जेवढा लवकर पोचता येईल तेवढा लवकर पोचू. राजे, सिद्धी पाय रोवण्या अगोदरच मोडून काढला पाहिजे. त्यासाठी एकच उपाय, सिद्धीवर बाहेरून हल्ला करावा लागणार. राजे, सिद्धीवर बाहेरून निकरानं हल्ला करणारे एकच आपले नेतोजीराव. म्हणजे बाहेरून नेतोजीराव आणि इकडून आपण, मधी सिद्धीची दामटीच. राजे, मदत मागून घ्यायची का नेतोजीरावांची? राजे नाहीतर आऊसाहेब, दोघांपैकी एकाचा हुकूम येत नाही तवर आपण परतीची वाट धरायची नाही. आपलं लक्ष एकच ठेवायचं, विजापूर. इस वक्त नेतोजी बीजापुर पर काबिज करने की तैयारी में है, इसलिए आपको फरमान दिया जाता है कि आप पन्हाला छोड़कर अपनी पूरी फौज के साथ फौरन बीजापुर लौट आओ. ये क्या बात हुई? सिर्फ एक आखिरी धक्का यहाँ देना बाकी था और कल शाम तक सिवा हमारे हाथ आ जाता. हुक्म है तो अमल तो करना ही होगा. हम सियासत के कोई बादशाह तो नहीं है. ठीक है, फिर देर किस बात? कह दो सबको कि अपना सामान बांध लो और निकल चलो यहाँ से. चलो विजापुर. उठो बादशाह, ये सोने का वक्त है. क्या चाहिए आपको? और इस वक्त? हमारा खलीता. कौन सा खलीता? अब याद आया? कौन से खलीते के बारे में बात कर रही हैं? हमें नहीं पता. वही खलीता जो अंकुश खान से तुमने पढ़ने के लिए लिया था, वही खलीता जो हमने सिद्धि जौहर के लिए भेजा था. बताओ कहाँ है वो खलीता, वरना काट डालूंगी. हमने तो वो बस पढ़ने के लिए लिया था और हमने वो तुरंत भेज दिया. अच्छा, किसके हाथों? वो हमें याद नहीं, पर आप उस खलीते के पीछे क्यों पड़ी हैं? क्योंकि वो खलीता यहाँ से कभी रवाना हुआ ही नहीं. हमारे कामों में दखल अंदाजी करना हमें बिल्कुल पसंद नहीं. बल्कि हमें ये भी पता है अंकुश खान से वो खलीता तुमने पढ़ने के लिए लिया, फाड़ कर जला डाला. लेकिन आपको ये सब किसने बताया? बड़ी साहिबा है हम, पूरी सल्तनत चलाते हैं. अब्दुल, सिद्धि जौहर को फौरन इत्तला कर दो कि वो पन्हाला किला ना छोड़े, सीवा पर हमले जारी रखे. जी बड़ी बेगम साहिबा.
और लिखो उसे, सीवा पर कड़ी से कड़ी नजर रखना। बहुत चालाक है वो, रात के अंधेरों में किले से भाग सकता है। मुजरा राजे गडाखाली लगबग सुरू झाली आहे. म्हणजे सिद्धीच्या छावणीमध्ये आवराआवरी सुरू झाली आहे. टेकावर उभारलेलं आदिलशाही निशाण सिद्धीने खाली घेतलंय. निशाण खाली घेतलं? जी, तोफांची तोंड वळवलेत, तोफा गाड्यावर चढवल्यात आणि गाड्यांना बैल जोडलेत. सिद्धी गड सोडून निघाला की काय? चिन्ह तरी तशीच दिसत आहेत. पन्हाळ्याच्या घेऱ्याबाहेर उभारलेले तंबू आणि राहुट्या हशम सोडताना दिसत आहेत. तंबूचं कापडे गुंडाळताना दिसतंय. गंगाधर पंत, हा सिद्धीला कापड गुंडाळायला लावायचा पराक्रम केला तो आपल्या सरसेनापतींनी, नेतोजीरावांनी. वा नेतोजीराव वा. म्हणजे आपल्या नेतोजीरावांनी चांगलीच धडक दिली आहे विजापूरला. त्याचाच तर नतीजा आहे. नेतोजीराव हाहाकार उडवतील आणि आमचा मनसुबा तडीस नेतील याची खात्री होती आम्हास. आता ती बडी बेगम आणखी चौताळणार. आऊसाहेब, आता सिद्धीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवं. त्याला बडी बेगम काय आदेश देते याचा माग काढायला पाहिजे. तू कामावर लाग, सावध रहा, खबर देत रहा. जी आऊसाहेब. जाओ, कहीं नहीं जा रहे, हम यहीं रह रहे हैं. अभी अभी बीजापुर से बड़ी बेगम साहिबा का फरमान है, किले पर हमला जारी रखो. राजे मुजरा. या गंगाधर पंत, आम्ही गड उतार होतो आहोत. सिद्धी जौहरला मार देऊन संध्याकाळपर्यंत माघारी परतो. राजे, आपला अंदाज चुकलाय. अंदाज चुकला? कशाबद्दलचा? सिद्धी माघारी परतलाय. काय? माघारी परतला? हो. त्याची माणसं तंबू आणि राहुट्या परत उभारू लागलेत. पुढे गेलेल्या तोफा माघारी परतल्यात आणि सिद्धी सर्वत्र नाचतोय. जंग अभी खत्म नहीं हुई, फतेह ले ली इंशाल्लाह असं मोठ्याने ओरडतोय. याचा अर्थ एकच, नेतोजीरावांचं विजापूरच्या हद्दीवर काहीतरी कमी जास्त झालं असणार. यहाँ रोजाना हमले में हमारे सिपाही मारे जा रहे हैं, और अगर हम हार गए तो उसका जिम्मेदार कौन होगा? यही फर्क है आपकी और हमारी सोच में. आप हमेशा हारने की सोचते हो और हम हमेशा जीतने की. और नतीजा? अफजल खान तो... तुम्हारी बेतुकी बातें सुनने का वक्त नहीं है हमारे पास. जंग बीजापुर की चौखट तक आप पहुंची है, और ये जंग हम जरूर हारेंगे. लिख लीजिए आप. बड़ी साहिबा, बड़ी साहिबा. आऊसाहेब, जुरा आऊसाहेब. बहिर्जी, काय झालं? आऊसाहेब, माफ करा पण खबर लय वाईट आहे. काय झालं? आऊसाहेब, नेताजी रावांचा जबरदस्त पराभव झाला. आपल्या फौजेनं पळ काढला, धरपकड झाली आणि जे जखमी होते ते कैद झाले. आऊसाहेब, धाकटेबाई साहेब. हाय जगदंबे. अंकुश खान, बोलो क्या हुआ? बड़ी साहिबा, मुबारक हो, हम जंग जीत गए, हमारी फतेह हुई है. अल्लाह ताला का फजल है, हमारे बहादुर सिपाहियों ने दुश्मन को खदेड़ कर ये जंग जीत ली है. आदिल शाही सल्तनत की शमशीर की धार को आपने बरकरार रखा.
आपके जिगर और बहादुरी की हम खुलेआम तारीफ करते हैं। वाह वाह, बहुत खूब। शुक्रिया बडी साहेबा, बहुत बहुत शुक्रिया. नेताजी रावास जखम झाली आहे का? ते ठीक आहेत ना? आऊसाहेब, आदिलशाहीच्या हल्ल्यानं फौज बिखरली, सैरावैरा धावू लागली. त्यामुळं नेताजीरावांचा काहीच ठाव नाही. हे तुम्ही काय सांगताय बहिर्जी? नेताजीराव जबर जखमी झाले की त्यांना पकडून इजापूरला नेलंय. काहीच सांगता येणार नाही. नेतोजी की हार मतलब सिवा का दाया हाथ टूट चुका है. अब हम इसे आसानी से गिरफ्तार कर सकते हैं. बेशक हुजूर. अभी तक उसने सिर्फ नेतोजी की हार की खबर सुनी होगी, मगर सुनने और देखने में फर्क होता है. नेतोजी किस तरह की पगड़ी पहनता है पता है? करो, पर नेतोजी पगड़ी नहीं, फेटा बांधतो. फेटा. राजे, राजे हा तर नेतोजीरावांचा फेटा. पण नेतोजीरावांचा फेटा सिद्धी जौहरकडे कसा? काहीतरी कौड बंगाल आहे. पंत, तो खलितावाचा. तुमचे सरदार नेताजी आमच्या हिरासत मध्ये आहेत. नेताजी परत हवे असल्यास आम्हाला शरण या. शरण नाही आलात तर पुढच्या वेळेस फेटा नसेल, नेताजींचं मस्तक असेल. असा मजकूर आहे याच्यात. अरे नेताजीचं मस्तक आहे, राजांच्या आशीर्वादाने उन्नत आहे, उंच आहे. ते तसंच राहील, झुकणार तर नाहीच. शिकवणच नाही मला. हे बघा, हल्ला करायचाच. एकदा का आपल्या समशिरीची धार कळली की छावणी गुंडाळून पळतो की नाही बघा तो जौहर. गंगाधर पंत. जी राजे. तुम्ही जौहरच्या गोटात शिरून आम्ही सांगतो त्याप्रमाणे बोलणी सुरू करा. जी. जौहरच्या गोटात जा, त्याला विश्वासात घ्या, त्याला अंजारा गोंजारा. एकीकडे गंगाधर पंत सिद्धी जौहरला विश्वासात घेतील आणि इकडं सर्व कारवाया बंद राहतील. काहीही झालं तरी जौहर बिथरता कामा नये. पंत, तुम्ही तातडी करा. होता होईल तेवढी घाई करा. गड उतार व्हा आणि आपला मनसुबा यशस्वी करूनच दाखवा. आता त्या सिद्धीला घरंगळत विजापूरला नाही पाठवला तर नावाचा नेताजी पालकर नाही. हर 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 महादेव. कोणत्याही परिस्थितीत राजांना आम्ही मोकळं करू असा निरोप आऊसाहेबांना द्या. जी सरसेनापती. हर 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 महादेव. हर 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 महादेव. गुलाजीराव, राजगडावर निरोप पाठवा. आऊसाहेबांना सांगा तूर्तास आक्रमण नको. सर्व सरदारांना सांगा कोणीही शस्त्र उचलणार नाही. जी राजे. जर सिद्धी जौहरला गुंगारा द्यायचा असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. कोणीही चूक करू नका. आमच्या आदेशाचं पालन व्हावं. काहीही झालं तरी जौहर बुजता कामा नये. मग आपण जिंकलोच.
काहीतरी गोम नक्कीच आहे. मतलब राजे? मतलब सिद्धी जोहरनं नेतोजी रावांचा फेटा पाठवलाय. परंतु नेतोजीराव युद्धाच्या वेळी तुरा कधीच वापरत नाही. तो निसटून कुणाच्या पायदळी येऊ नये याची ते सदैव काळजी घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे या फेट्याला हापसा आणि अत्तराचा वास येतो, जे अत्तरही नेतोजीराव वापरत नाहीत. त्याचा अर्थ? अर्थ स्पष्ट आहे. नेतोजीराव जौहरच्या कैदेत नाही. चलो हमला शुरू करते हैं. हुजूर, गुस्ताखी माफ हो हुजूर. एक बुरी खबर है. खबर आई है नेतोजी सीधे बीजापुर से पन्नाले की तरफ निकल पड़े हैं. हमारी तरफ हम पर हमला करने. ये तो बहुत बड़ी मुसीबत हो गई है. अब हम शिवा पर हमला करें कि नेतोजी को रोकें? हर 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 सह्याद्रीच्या पुतांनो, अखेर ती येळ आलीच. आज सूर्य बुडल, अंधार होईल, पण आपण पेटणार आहोत. मशाली होऊन तर कुणी पोतपलिते होऊन आणि निघणार आहोत जोहरच्या छावणीवर. त्याच्या छावणीस वणवा लावायचा. आगीचा डोंब उसळला पाहिजे तिथं. बसल्या जागी त्या धुराचा लोट बडी बेगमला दिसायला पाहिजे. हर 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 महादेव! एक साथ शिवा और नेतोजी दोनों से कैसे निपट लो? इसीलिए बंदा हाजिर है हुजूर. वाह 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 भाई खान, आपका इस्तेकबाल है. जी हुजूर, खुद बड़ी बेगम साहिबा ने इस बंदे को आपकी खिदमत में भेजा है, और वो भी पूरी 15,000 फौज के साथ. ऊपर वाले की रहमत है. बाजी मसूद, अब सारी परेशानियां दूर हो गई. अब फतेह हमारी होगी. तख्त पर कोई भी बैठे, लेकिन राजा जोहर ही होगा. वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता. हुजूर, हुजूर, लय आनंदाची बातमी आहे. क्या हुआ? अव तोंड गोड करण्यासारखीच बातमी आणली. अहो भाई खान त्या नेताजीला हरवून लढाई जिंकून आलाय. ऊपर वाले तेरा लाख लाख शुक्रिया. हम जीत गए. हमने नेताजी को भगा दिया. अब उनसे कोई खतरा नहीं. सचमुच भाई खान तुम सूरमा हो. एक नई खुशी, एक नई रोशनी लाए हो. मुबारक. इतना असला बारूद खर्च करने के बावजूद हम पन्हाले का एक पत्थर भी नहीं हिला सके. जी हुजूर, हमला जारी रखने में हमारा ही नुकसान हो रहा है. हमले रोक दिए तो रात के अंधेरे में सिवा ऊपर से नीचे आकर हमारी गर्दन काट देगा, समझे? इस वक्त सिवा के साथ किले पर कितने लोग होंगे? असतील एक 8,000. 8,000. बहुत अच्छे. तो मामला ऐसा है कि वो है कि हमें आगे बढ़ने नहीं दे रहे, और हम हैं कि पीछे हटने को तैयार नहीं. अब एक ही रास्ता है. कौन सा? घेरा. हम किले को चारों ओर से घेरा डालेंगे. एक दिन ऐसा आएगा कि किले पर खाने को अनाज नहीं होगा, पीने को पानी नहीं होगा. तब सिवा मजबूर होकर हथियार डालकर उसे हमारे पनाह में आना ही होगा. राज राज काय झालं भिवजी? गडाच्या चारी बाजूने पलित मशाली दिसायला लागली. ती काय?
मशालीचं रिंगण दिसतंय वरनं. सिद्धी जौहरनं गडाला वेढा तर घातला नाही ना? वै राज, वेडाच घातलाय त्यानं. बाजी, हा जौहर जहरीच निघाला. सापाची चावलात ही. काही समजायच्या आत विळखा घातलाच त्याने. आऊसाहेब, बहिर्जी, आऊसाहेब घात झाला. जोहरनं पन्हाळ्याला येडा घातलाय. आणि शिवबाराजे राजा पन्हाळगडावरच अडकले. आऊसाहेब, जोहरनं डाव साधला. जगदंब.